दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर शासकीय हॉस्पिटलमध्ये जे पोस्टमॉर्टम विभाग आहे त्या विभागामध्ये अजित पवार यांच्या पार्थिवाचं जे पोस्टमॉर्टम प्रक्रिया आहे ते आता अंतिम टप्प्यात आहे आणि कोणत्याही क्षणी हे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांचा मृतदेह जे आहे तो घराच्या दिशेने रवाना करण्यात येईल. त्याआधी या ठिकाणी शववाहिनिका जी आहे बारामती नगरपालिकेची या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते पुन्हा एकदा या हॉस्पिटल परिसरामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे निलेश, आतापर्यंत नेमक्या काय काय घडामोडी घडल्यात त्या जरा तुम्ही सांगू शकता? सकाळी जर बघितलं तर हा घटनाक्रम जर बघितलं तर सकाळी 8:10 अजित पवार यांनी मुंबईतून टेक ऑफ केला होता आणि मात्र ते विमान जे आहे ते बारामती परिसरामध्ये 8:50 क्रॅश झालेली असते माहिती जी आहे ती अधिकृत शासनाकडे आलेली. मात्र या दरम्यान जर बघितलं तर सकाळी धुक्यामुळे जे विमान होतं त्यांनी 2 राऊंड जे आहेत ते बारामतीच्या प्रदक्षिणा मारलेली पाहायला मिळत आहे. निलेश, थोडंसं थांबवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील प्रतिक्रिया येते. त्यांनी आपल्या भावना, आपला शोक व्यक्त केलेला आहे, ते आपण बघूयात. आज का दिन हमारे लिए एक बड़ा दुख लेकर भी आया है। आज सुबह ही महाराष्ट्र में दुखद विमान दुर्घटना हुई है। इस दुर्घटना ने महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार जी और कुछ साथियों को हमसे छीन लिया है। अजित दादा ने महाराष्ट्र और देश के विकास में अपना बड़ा योगदान दिया है। विशेष रूप से गांवों के जीवन को बेहतर बनाने के लिए उन्होंने हमेशा आगे बढ़कर काम किया। मैं अजित पवार जी के परिवार के प्रति संवेदना व्यक्त करता हूं। जिन साथियों को हमने इस हादसे में खोया है, इस पीड़ा की घड़ी में हम सभी उनके परिजनों के साथ हैं। साथियों, दुख और संवेदना के इन पलों के बीच मैं यहां मौजूद आप सभी कैडेट्स का, विभिन्न मित्र देशों से आए कैडेट्स और ऑफिसर्स का अभिनंदन भी करूंगा। दुःख व्यक्त केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आजचा दिवस अतिशय दुःखाचा असल्याचं त्यांनी सांगितलंय. अत्यंत कार्यक्षम नेता महाराष्ट्रातला आपण गमावला असं त्यांनी अजित पवारांच्या निधनाबद्दल म्हटलंय. तर अजित पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनाची बातमी शरद पवार यांना त्यांच्या रूटीन मेडिकल चेकअप नंतर दिली गेली. तर पवार कुटुंबातील सदस्यांना ही माहिती बातम्यांद्वारे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अचानक कळली. मात्र शरद पवार यांना याबाबत सुरुवातीला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती. घरात शरद पवारांनी टीव्ही किंवा मोबाईल सुद्धा पाहिला नव्हता. त्यामुळे त्यांना या दुर्घटनेची काहीही कल्पना नव्हती. त्यांना सकाळी रूटीन मेडिकल चेकअपसाठी ब्रिच कँडी रुग्णालयात जायचं होतं. पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी त्या सर्व प्रतिनिधींना दूर ठेवलं होतं. रुग्णालयात जात असताना मीडिया प्रतिनिधींना पाहून शरद पवार यांनी त्याबाबत विचारणा सुद्धा केली. मात्र त्यांना काहीही सांगण्यात आलं नाही. ब्रिच कँडी रुग्णालयात शरद पवार यांचं रूटीन चेकअप झालं आणि नंतर डॉक्टरांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या निधनाची माहिती शरद पवार यांना देण्यात आली. याबाबतची माहिती मिळताच शरद पवार मुंबईहून बारामतीसाठी रवाना झाले. रनवे स्टार्ट होतो त्याच्या डाव्या
या अपघातामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसलेला आहे. तितकाच दुःखद हा सगळा अपघात आहे. पण या अपघातामागची कारणं नेमकी काय आहेत ते हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय आणि त्याच कारणांचा शोध आपण घेणार आहोत. आपल्यासोबत एव्हिएशन एक्सपर्ट नितीन जाधव आहेत. आपण त्यांच्याकडनं या संदर्भातली थोडीशी आणखी माहिती आणि या अपघाताबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नितीन सर, आपल्या समोर आता इथे मॅप येईल बारामती एअरपोर्टचा आणि तिथे थोडंसं तुम्ही आम्हाला सांगा की हा अपघात नेमका झाला कसा असू शकतो, तुमचं याविषयीचं एक बेसिक आकलन सुरुवातीचं. अनेक प्रश्न आहेत, मी ते पण तुम्हाला नंतर विचारेन. मी सर्वप्रथम माननीय श्री अजित पवार मी श्रद्धांजलि वाहतो काउंसिल ऑफ इंडियन एव्हिएशन के तरफ से. त्यानंतर मी तुम्हाला सगळं सुरुवात करतो. आज दुःखद घटना आहे ती एव्हिएशनची आमच्या बाबतीत. आज सकाळी जेव्हा इथून पवारसाहेब निघाले होते, अजित पवारसाहेब, आणि जेव्हा लँड होत होते तर ह्याच तो रनवे जेव्हा तिथे 11:29 आम्ही ह्याला असं म्हणतो बारामतीच्या रनवेला, तर ह्या इथे ऑलरेडी दिवसाला 80-90 फ्लाईट टेकऑफ लँडिंग होत असतात. तिथे ट्रेनिंग स्कूलची विमानं आहेत, रेडबर्ड आणि कारवानची. 80-90-100 फ्लाईट होत असतात आणि नंतर 9-9:30 नंतर रेग्युलर टेकऑफ लँडिंग सुरूच असतं. हे सकाळी 8:45च्या सुमारास काहीतरी उतरत असताना त्यांना तिथे तुम्ही गावच्या ह्याच्याप्रमाणे तर का तिथे धुकं पसरलेलं होतं, एक लेअर जशी होती. त्यामुळे त्या पायलटला त्यांनी चांगले मला पुअर व्हिजिबिलिटी आहे म्हणून मी उतरत नाही म्हणून, आणि तो थोडासा ओव्हरशूट होत होता. जे प्रथमदर्शी आमची जी ते आहेत त्यांनी सांगितलं की तो पुढे लँडिंग करत होता. म्हणजे जनरली लँडिंग ह्या इथून आल्यानंतर हे थ्रीशॉट इथे झेब्रा क्रॉसिंग जसं आपण रोडवर असतो तसं असतं, क्लिअर मार्किंग केलं असतं, आम्ही तर थ्रीशॉट बोलतो, त्यात टच डाऊन असतं, तिथे उतरला पाहिजे. पण तो थोडासा पुढे झाला, त्याला मी ओव्हरशूट असं म्हणतो. तर त्यांनी ते परत गो राऊंड घेतलं, त्यांनी रिस्क घेतली नाही. कारण का म्हणजे आधी विमानाने लँडिंगचा प्रयत्न करण्याच्या याच्यात रनवेवर विमान आलेलं होतं. हो रनवेला आलं, तर त्यांनी प्रयत्न न करता, कारण ओव्हरशूटमुळे काय होतं, समजा ह्या ठिकाणी केलं तर बरोबर तो इथे जाऊन थांबतो, पण ह्या ठिकाणी केल्यानंतर पुढे तो धडकण्याचा होऊ शकतो. कारण असा ऍक्सिडेंट झालेला आहे मँगलोरमध्ये, एअर इंडियाचं विमान गेलेलं आहे, दरीत कोसळलेलं आहे. त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला, एवढा चांगला निर्णय होता की त्याला जमलं नाही म्हणून ते पण ज्यानंतर त्यांनी गो राऊंड जेव्हा केलं, तो परत असा फिरून आल्यानंतर तो ह्याला म्हणतात अप्रोच म्हणून, आम्ही म्हणतो इथून त्याला की त्याला अप्रोच म्हणतात. तर त्याच्या डोक्यात हे होतं की मी पुढे भरपूर गेलेलो आहे, तर मी थोडं पाठी यायला पाहिजे. पण तो जेव्हा पाठी आला तर त्या पाठीमागे आल्यानंतर त्याच्या टचडाऊनला म्हणून जेव्हा तो गेला तो भरपूरच अगोदर आला आणि त्यांनी रनवेवर न करता अगोदरच टचडाऊन केलं. तर तुम्ही तिथे पाहिलं असेल, हा टेबल टॉप रनवे आहे. त्या टेबल टॉप रनवेच्या अगोदर थोडस अशी ढळान आहे, अशी ती एक 20-25 फूट खोल टाईप. टेबल टॉप म्हणजे थोडासा चढावा. अच्छा, नाही, टेबल टॉप मध्ये असा प्लेन, जसा महाबळेश्वरला पाचगणीला टेबल टॉप आहेत आपले, तसा हा प्लेन आहे. तर ज्या तिकडची धडाण आहे, त्यांनी ते जे प्लेन तर धडाण्याच्या इथे त्याला टच डाऊन त्यांनी केलं आणि नोज त्याचं तिथे झालं. इथे तुम्ही इथेच कुठेतरी लेफ्टला त्यांनी ह्या इथेच केलेलं आहे, ह्या इथेच कुठेतरी केलेलं आहे. तो अप्रोच ह्या इथे झालाच नाही तो, आणि इथे त्यांनी लेफ्ट साईडला त्यांनी ते टच डाऊन केले. ते असे डोंगरासारखं आहे, आपल्याला मी दाखवू शकतो ते सगळं. ओके. म्हणजे तुमच्या दृष्टीने इथे विमानाला लँड व्हायचं होतं या धावपट्टीवर, हा रनवे आहे. इथे लेफ्टला आला, कुठेतरी लेफ्टला आला तो. ओके, म्हणजे आपण जे दाखवतोय ते बरोबर आहे. बरोबर आहे. याच भागात विमानाचा कुठेतरी अपघात झाला. मग काय चुकलेलं असू शकतं याच्यात? म्हणजे अंदाज नाही आला की धुक्यामुळे व्हिजिबिलिटी अजिबात नव्हती. पण जर तुम्ही धुक्याचा उल्लेख केला आता, उत्तर भारतातला आपण बघितलं तर तिथे थंडी प्रचंड असते आणि धुकं सुद्धा वेगळं असतं. तशा पद्धतीचं धुकं महाराष्ट्रात नाही, धुक्यामुळे तर होऊ शकतं. पण इथे कसं आहे तुम्हाला सांगतो की ह्या कुठच्याही रनवेवा ILF इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम ILS आहेच नाही की तुम्ही ऑटोमॅटिक लँडिंग करू शकता, ऑटो लँडिंग करू शकता. तुम्हाला विजन बघूनच लँडिंग करावं लागेल. ILS काय? ILF म्हणजे इंटरनॅशनल तुमचं इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम, ILS त्याला म्हणतात, आणि लोकलायझर म्हणतात. म्हणजे ह्या धावपट्टीपासून जेव्हा विमान लांबपर्यंत असतं, एक तर त्याला अंतर दाखवतं किती लांब तुम्ही आहात, आणि दुसरं एक दाखवतं किती उंचीवर आहात, आणि तिसरं इन्स्ट्रुमेंट दाखवतं तुम्ही ह्या सेंटरला कुठे आहात. असे 3 एका वेळेला ते ILS दाखवत असतं. त्याला CNS सिस्टम म्हणतात त्याला. ती हा इथे नाहीच आहे, त्यामुळे त्याला मॅन्युअलच इथे त्याला स्वतः कंट्रोल करून. ती सिस्टीम अशा पद्धतीच्या विमानतळावर असणं अनिवार्य आहे का? आता हे जसं प्रगती होत चालली आहे एव्हिएशन बाबत सगळ्याच क्षेत्रात, तर ह्यांनी प्रत्येक ह्याला तरी बाय डिफॉल्ट केलं पाहिजे. आत्ताच्या ह्याच्यात लक्ष देत आहेत, विमानतळामध्ये टर्मिनलकडे लक्ष देत आहेत. माझं तर गव्हर्नमेंट सिव्हिलायझेशनला पण सांगितलं त्यांनी मॅन्युअली टेक्निकलीकडे जास्ती लक्ष द्यावं की तुमची सुरक्षा सहित आनंदी यात्रा कसं होईल ते पाहिलं पाहिजे. हे ते त्यांनी ते बघितलेलंच नाही आहे.
इथे त्यामुळे त्यांनी जे उतरताना जेव्हा त्याचं बाजू जगाची शेपटीच्या बदला एक असं रडार असतं, ती दिशा पुढे मागे करत असतं. मग आता इथे जे कारण आहे की त्यांनी थोडासा का तो चुकला आणि का त्यांनी टचडाऊन अगोदर केलेलं आहे. जर का ते टेबल टॉपवर जरी झालं असतं तरी ते विमान सरपटत, आपल्या मराठी भाषेमध्ये सरपटत गेलं असतं. पण ते न होता त्याचा नोज आहे त्याच्या चढाच्या इथे लागलेला आहे. तुम्ही पाहिलं सिलेक्शनची बाजू बघा, तिथे असा ढलान आहे, अशी ढलान आहे आणि तिथे ते नोज त्याचं थडकलेलं आहे. ते म्हणजे धुक्यामुळे वैमानिकाला अंदाज आला नाही धावपट्टीचा, असं काय असू शकतं? होऊ शकतं, कारण अवघ्या काही फुटांनी अंदाज चुकला. हो, काही फुटांनी चुकलेला त्याचा अंदाज. कारण का अगोदर त्यांनी धुका असल्या कारणाने त्यांनी गो राऊंड मागितलेला आहे. ओके, तो लेअर असू शकतो वगैरे, पण ते उत्तर भारतातलं धुकं आणि इकडचं धुकं हा प्रकार वेगवेगळा प्रकार आहे. आपल्याला शेतातला पाहिलं, गावच्या साईडला असा लेअर एक पसरलेली असते, ती लेअर पण धुक्याचीच असते वगैरे. पण सर पहिल्यांदा जेव्हा लँडिंगचा प्रयत्न केला तेव्हा वैमानिकाला धावपट्टी दिसत नव्हती, अशा पद्धतीचं कम्युनिकेशन झालं होतं. दुसऱ्यांदा वैमानिकाने म्हटलं की मला धावपट्टी आता दिसते आणि तेव्हा क्लिअरन्स देण्यात आला लँडिंगसाठी. पण त्यानंतर सुद्धा काय घडलेलं असू शकतं? काय व्हिजिबिलिटी मध्ये कुठला काही आभास तयार होतो? म्हणजे आकाशातून जेव्हा अशा पद्धतीचं धुकं असतं तेव्हा अंतराचा अंदाज येत नाही. छोट्या विमानाचा एक मोठा प्रॉब्लेम असतो की त्याला हवेचा झोका पण थोडासा इकडे तिकडे करू शकतो. हे मोठ्या विमानांना काही प्रॉब्लेम होतात, ते आपलं वजन घेऊन उतरतात. पण जेव्हा छोट्या विमान चढायला एक सडनली स्पीड हवा येते, ते कारण ह्याच टाईपचं विमान, ह्याच कंपनीचं विमान 23 साली सप्टेंबर 23 आपल्या मुंबई एअरपोर्टला स्किड झालं होतं. म्हणजे ते बरोबर उतरलं असताना पण हवेचा एक झोका आला आणि ते बाजूला गेलं. तर इथे काय तसं घडलं का? कारण हे वैमानिक जे होते हे फार बोईंगचे, सहारा एअरवन नंतर जेट एअरवेज घेतलेले अनुभवी होते. त्यांचा भरपूर त्यांचा एक्सपिरियन्स होता, 5,000 10,000च्या पुढचा त्यांचा एक्सपिरियन्स होता. त्यामुळे ते चुकले असं पण आता म्हणू शकणार नाही आपण. तुम्ही आणखी एक शक्यता वर्तवत आहात सर, की सोसाट्याचा वारा जर तिथे सुटलेला असेल त्यामुळे विमान थोडंसं बाजूला पण होऊ शकतं. रडार त्याचं काम करत नसेल तरी त्याला तर अलाइनमेंट मिळणार नाही. असे 2, 3, 4, 5 कारण ह्याच्यामध्ये होतात. कारण कुठचाही वैमानिक जेव्हा विमान चालवतो त्याच्या डोक्यात एकच असतं की मी माझ्या पॅसेंजरला सुरक्षित कसं लँड करणार. त्यामुळे दोष आत्ताच देणं चुकीचं ठरेल. ते ठीक आहे, पण ILS जर इथे असतं तर हा अपघात टाळता आला असता असं आपल्याला 100% टाळलं असतं. तर पहिली बाय डिफॉल्ट जहाज जिथे आणि इथे तर दिवसाला 80-90-100 तुमचे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम लावायला पाहिजे. ते ट्रेनिंग होते, मुलांची ट्रेनिंग करतायत ते लोक. पण याबद्दलचे काही नॉर्म्स नाहीत का सर एव्हिएशन मिनिस्ट्रीचे? एव्हिएशन मध्ये भरपूर नॉर्म्स आहेत. ह्या फ्लाईटचं पण सांगतो तुम्हाला, आता अनऑफिशियली म्हणजे माझ्या बोलण्यामधून सांगतो, मी त्यांच्यावर आरोप करत नाहीये की ह्या कंपनीचं जे आहे की त्यांच्या ज्या पायलटशी मी बोललो आता काही लोकांशी, त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्या मालकांना सांगत होतो की ह्याच्यामध्ये दुर्घटना फ्लाईट जे आहेत ह्याच्यामध्ये मेंटेनन्स बाकी आहे. ते म्हणतात ठीक आहे, जेव्हा तुम्ही दिल्लीला याल तर आमचा मेजर इन हाऊस आहे, विमानाचा मेंटेनन्स आम्ही दिल्लीला करू. ह्या विमानाचा अशा काही विमानं आहेत, त्यातलं हे पण असू शकतं. ह्याची मी आमच्या काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशन तर्फे पण आम्ही पंतप्रधानांना, होम मिनिस्टर्स आणि इतर एज्युकेशन मिनिस्टर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी सांगतो याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि अशा तऱ्हेने जीवाचा खेळ झाला नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे बोट दाखवतात की विमानात सुद्धा काही तांत्रिक त्रुटी होऊ शकतात, 100% होऊ शकतात. ओके, तुमच्या दृष्टीनं आणखी काय काय कारण तुम्हाला वाटतात या सगळ्या अपघाताची सर? तुम्ही धुक्याचं एक कारण सांगितलं, ILS बद्दल आपण बोललेलो आहोत, आणि दुसरीकडे वेगाने वारे वाहत असतील तर त्यामुळे सुद्धा त्यांनी पण होतो. रडार चालू नाही झालं, अजून काय सिस्टम झाल्या नाहीत का, विमानाने त्याला वैमानिकाला साथ दिली की नाही. ज्यावेळेस विमान वैमानिक हा चालवत असतो त्या विमानाची पण साथ तेवढीच जरुरी असते वैमानिकाला, की त्याचे जे आदेश तो देतोय ते आदेश विमान पाळतंय की नाही. मग त्यांनी आदेश दिला पण त्यांनी रिस्पॉन्स नाही दिला की अपघात घडणार. ठीक आहे, तर इथे वेगवेगळी कारणं आहेत पण ती यायला पाहिजेत. ATCने त्याला काय दिलं, त्यात ATCचं बोलणं कसं झालेलं आहे. कारण इथे ATC जी आहे ती लोकल ATC, 2 एक विमान कंपन्या आहेत, त्या प्रायव्हेट आहेत आणि त्यांची ती माणसं ती ATC, त्यावेळेस ते ATC अवेलेबल का होती का ते पण पाहिलं पाहिजे. कारण ते 3 तास 4 तास ते रेडबर्डवाले देत होते, 3-4 तास कारवानवाले देत होते. आणि कारवान ही फार जुनी कंपनी तिथे आहे, खूप वर्षापासून करतायत आणि ते व्यवस्थित आहे. आणि तिथे 80-90 जे काही आतापर्यंत पर डे लँडिंग टेक ऑफ करतायत मुलं, स्पेसिफिक या बारामतीच्या बारामतीच्या. पण इथे कधी अशी घटना घडलेली नाहीये, मेजर कॅज्युअलिटी कधीच झालेली नाहीये, छोटे छोटे ऍक्सिडेंट झालेले आहेत. हीच पहिली वेळ आहे
की हा मेजर ऍक्सिडेंट झालेला आहे. बरोबर. आणि त्यात खूप मोठा नेता आणि आपण मोठा गमावला नेता म्हणजे दादांसारखा नेता घेतलेला आहे. तर आता तरी एव्हिएशननी सुधरा, काहीतरी करा तिथे वगैरे. सर, प्रेक्षकांसाठी परत एकदा तुम्ही समजावून सांगाल म्हणजे हा अपघात नेमका झाला कसा याची कल्पना येईल आपल्याला, आणि त्यानंतर कारणांबद्दल सुद्धा आपण बोलू. जेव्हा मुंबई नंतर छोटं विमान उडालं, LJ-45 टाईपचं होतं, 8 सीटर 6 सीटर आहे, हो. ते लँड व्हायला पाहिजे होतं ह्या धावपट्टीवर. ह्याला 9 बरोबर. ह्याला 11-29 धावपट्टी शब्द म्हणतात. म्हणजे ते डिग्री प्रमाणे ते असतं. Correct. 110 आणि 290 असं डिग्रीचा बस शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला 11-29 आम्ही म्हणतो. बरोबर. आणि आणि विंडची दिशा असते, इकडून पण लँडिंग टेक ऑफ होतात, तिकडून पण उतरणं होतं, इकडून पण होतं. जनरली थंडीच्या दिवसामध्ये एअर सॉक्स जसं दाखवतो डायरेक्शन, अशी हवा जर का चालत असेल त्याच्या विरुद्ध भाषेने नेहमी टेक ऑफ हा समोरून हवा येताना टेक ऑफ घेतला. ते जनरल नॉलेज कोणाला माहिती असेल मला सांगतो की ते इंजिन ते सक करून हवा पाठी जेवढी वेगाने टाळेल तेवढ्या वेगाने पुढे जातं विमान. तर आज जे होतं त्यांनी ह्यांना परमिशन दिली होती 11च्या इथून लँडिंग करायची परमिशन देतं. ते लँडिंग ज्या परमिशनला असताना ते लँडिंग ह्या इथे थ्रीशॉट करून प्रॉपर लँडिंग होण्याच्या अगोदर बाजूला त्यांनी लँडिंग केलेली आहे इथे. आणि इथे कुठेतरी त्याचा क्रॅश झालेला आहे. ओके सर, मला एक सांगा, धुक्याचा उल्लेख तुम्ही 2-3दा केला. धुकं जर खूप असेल विमानतळ आणि आसपासच्या भागात तर अशा वेळी व्हिजिबिलिटी नसल्यामुळे विमान तुम्ही लँड करू नये अशा पद्धतीचं सुद्धा कम्युनिकेशन असतं का? जनरली तुम्हाला मी सांगतो कुठच्याही विमानतळावर व्हिजिबिलिटी ही 150 अंतरापर्यंत पाहिजे. 100 मीटर ते 150 अंतरापर्यंत व्हिजिबिलिटी पाहिजे. ओके. त्यानंतर व्हिजिबिलिटी पुअर असेल तर ते त्याला परमिशन देत नाहीत. कारण का विमानाचा स्पीड हा जेव्हा उतरताना मोठ्या विमानाचा स्पीड हा 110 ते 130 140 150च्या पुढे असतो उतरताना. ओके. फ्रिक्शन ऑफ सेकंदात ते प्लेन पुढे जात असतं. त्यावेळेस ते त्याला दिसलं ना ते धडकणं, आणि 150च्या स्पीडनी 200च्या स्पीडनी जेव्हा एक विमान जातं उडतं ज्या होतं ते त्या ॲक्सिडेंट होणार. त्यामुळे त्या पुअर व्हिजिबिलिटीमध्ये देत नाहीत. आणि ह्या इथे तर त्याला पहिल्यांदा प्रॉब्लेम आलेला, नंतर तो फिरणारचा त्यांनी ओके दिलं की मला ते हा मोठं कोड आहे की पहिल्यांदा त्याला दिसलं नाही, दुसऱ्यांदा तो बोलतो मला दिसलंय आणि बाजूला करतोय. एक्झॅक्टली. तर हा मोठं कोड आहे. हा प्रश्न फक्त ब्लॅक बॉक्स आणि ATC ज्यावेळेस तिथे त्यांनी ज्यांनी दिली आहे, पुणे ATCनी दिलंय का लोकल ATCनी दिलंय, ह्यांच्या स्टेटमेंटवरच सगळं अवलंबून आहे याचं कोड. ठीक आहे. मग इन अ नटशेल तुम्हाला काय 3-4 कारणं दिसतात आणि काय चुका या सगळ्याच्यात झालेल्या असू शकतात? आता आरोप म्हणून मी बोलत नाही, तो विचार मी बरोबर. शंका म्हणून सांगतोय. पायलट एरर त्याला असं म्हणतात Correct. की पायलटकडून काय चुकी झाली आहे का, विमानाकडून रिस्पॉन्स तुम्हाला चुकीचा मिळाला आहे का. ठीक आहे, ते आपल्याला ब्लॅक बॉक्स मधून समजेल? ब्लॅक बॉक्स मधूनच कळणार. आणि त्याच्यानंतर ह्या जेव्हा विमानाचं उतरता येतं इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम आहे, तर आता मॅन्युअली उतरताना ह्याच्या पुढे अशा टाईपच्या रनवे असतात जिथे जिथे त्याला गव्हर्नमेंट DGCA काय नवीन आदेश देणार. ओके. पण मग सर, जिथे VVIP व्यक्तींचे विमान लँड होतात तिथे अशा पद्धतीची सिस्टीम बसवणं हे अनिवार्य का केलेलं नाहीये? तेच मोठं कोड आहे. ते एव्हिएशन मधल्या अशा कित्येक गोष्टी आहेत की आपण मुंबईला पण पाहाल की पहिले जे बाजूला विमान उडताना गो राऊंड, जे आता आपण इथे गेनी जो गो राऊंड शब्द वापरला, आपल्या इथे गो राऊंडला होताना पहिल्या विमानाचे 2-3 माळ्याच्याच फक्त परमिशन होत्या. आता 14 माळ्याच्याच परमिशन दिलेल्या आहेत. त्या कशा मिळाल्या आहेत? तर ॲव्हिएशनचं कोड हे आता तरी सोडवलं पाहिजे की अशा कित्येक गोष्टी आहेत. नंतर रेग्युलर रुटीनमध्ये ह्यांना मेंटेनन्स होत नाही. DGCA काय ह्याच्यावर स्ट्रिक्ट होत नाही, काय ह्यांच्या मेंटेनन्सला हे कुठे करतात, प्रॉपर इनहाऊस करतात की नाही, त्याच्यावर सर्व्हेलन्स काहीच नाहीये. आपल्याकडे कंट्रोल DGCA फक्त हा नाव आहे, डायरेक्टर जनरल सिव्हिलायझेशन. कंट्रोलिंग बॉडी हा 0 प्रकार आहे आपल्याकडे. ओके. 0 प्रकार आहे. आणि सर्वात मोठा गोष्ट आहे, मी एकदम माझ्या ह्यानी बोलतोय की मॅनेज, प्रत्येक ठिकाणी मॅनेज हा प्रकार बंद झाला पाहिजे. या गोष्टी अशा घडतात मग अशा घडतात मग. आणि हे दुःखद क्षणी असं बोललं नाही पाहिजे, पण हे न घडलं असतं त्याचं कारण आहे. अगदी बरोबर. त्यामुळेच त्या कारणांचा शोध अतिशय महत्त्वाचा ठरतो, कारण अशा पद्धतीची घटना या महाराष्ट्रात पुन्हा घडू नये आणि आणखी कुठला नेता अशा घटनेला बळी पडू नये, कारण ही अतिशय दुःखद आणि तितकीच धक्कादायक घटना आज महाराष्ट्रात घडलेली आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे या घटनेमुळे. त्यामुळेच या सगळ्या कारणांचा शोध आपण घेतोय. 2 कारणं तुम्ही सांगितली सर, एक म्हणजे ह्युमन एरर असू शकतं आणि ILS बद्दल आपण बोललो. आणखी कोणती कारणं तुम्हाला? नाही, कसं असतं की छोटं प्लेन आहे ना, ह्या छोटं प्लेन सेफ्टी आहेत, छोटे प्लेन सेफ्टी आहेत. हेलिकॉप्टर हे फार डेंजरस मानलं जातं की हेलिकॉप्टरचा पंखा जसा बंद झाला की ते एक वजनदार तो दगड झाल्यासारखा आहे, तो तसाच खाली पडतो. ओके. तो कुठेच आहे. पण छोट्या फ्लाईटनी जनरली, म्हणून दादा वगैरे ते हेलिकॉप्टरनी जाण्यापेक्षा ह्या फ्लाईटनी का जातात, कारण ह्याचं इंजिन बंद झालं, काय प्रॉब्लेम झाला, ते ग्लाईड होतं.
ओके. असं ग्लाईड कुठे पण ग्लाईड होऊन शेतात पण तुम्ही उतरू शकता. ओके. काही प्रॉब्लेम नाहीये. मग इथे फक्त ह्याच वेळेला लँडिंगलाच जो प्रॉब्लेम झालाय. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जर सपाट एखादी जमीन असू शकते, मग भले तो रनवे नसता तरी पण दादा हा अपघात टाळता आला असता. म्हणजे आता अपघात घडला असता पण ह्यावेळेस कॅज्युअलिटी नसत्या आल्या. ह्यावेळेस 29 हून लँड करत होते तर हा झाला नसता. आता एअर शॉक्स प्रमाणे रूट प्रमाणे त्यांना कोणी आदेश दिले 29चा 11 करा म्हणून इकडून करा. करताना पहिला त्याला जजमेंट आली नाही. हा एक प्रकार घडलेला आहे. 29/11 म्हणजे ते थोडं समजून हा 29 ह्याला हा जो रनवे जो 29 तिकडे आणि 11 इकडे आहे. ओके. आणि हा 11हून लँडिंग करायला परमिशन दिलेली आहे. तर जनरली 29 कडून पण होतं, पण हे झालेला वाऱ्याचं वेगळं दिशा बदलल्यामुळे त्यांनी इकडून करायला सांगितलं त्याला. ते पण इम्पॉर्टंट मानल्या जाणार आहे. ओके. की तो इकडून कोणी सांगितला, हवेची दिशा बदली झाली त्याच्यामुळे होतं. नंतर ATC त्यावेळेस जे काम करतायत, ATC कोण होते, लोकल कोण होते, ते कोण आहेत, आणि त्यांनी अप्रोच सोडून बाजूला का गेला तो, आणि तिथेच का धडकला, की त्याला माहिती होतं एवढी तिथे हे आहे, झाला नाही. ह्या सगळ्या गोष्टी पुढे तपासात यायलाच पाहिजेत. बरोबर. कोणत्याही परिस्थितीत, कारण हानी ही फार मोठी झालेली आहे, की न भरून निघणारी हानी आहे. बरोबर. पण सर अशा पद्धतीची धावपट्टी जिथे असते आणि आसपासचा भाग नेमका धावपट्टीच्या आजूबाजूचा कसा असावा याविषयी काही नियम आणि नॉर्म्स आहेत का? ऍक्च्युली तुम्हाला मी सांगतो, पूर्वी जेव्हा रनवे बनायचे, आज मला 45 वर्ष झालोय, की हा जो रनवेचा असल्यानंतर ह्याच्या बाजूला मड घास वगैरे असे प्रकार मुद्दाम करायचे. कारण आपल्या इकडे सहाराचं पण स्किड झालेलं आहे, किंगफिशरचं पण तेव्हा स्किड झालेलं आहे. तर जेणेकरून जेव्हा हे प्लेन इकडे जर स्किड झालं तर ह्या चिखलामध्ये रुतून बसलं अशी आपल्याकडे झालेले प्रकार वगैरे. पण आता हे इकडे जे वस्ती वाढवतात आणि ही जी जागा तुम्ही रिझर्व केलेली आहे, एवढी सगळी जागा रिझर्व केलेली असते. काही वर्षांत मुंबईमध्ये बघा तिथे सगळा स्लम बसलाय. मग त्यावेळेस जे मुख्य अधिकारी असतो, अशा कुठच्याच अजूनपर्यंत त्या विषयावर मुख्य अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाहीये. त्या विषयांच्या मिनिस्टरवर कारवाई झाली नाही, की तुमची जमीन दुसऱ्याकडे इलिगल येऊन हटपण बसलेले आहेत. ठीक आहे. आणि म्हणून त्याच नावाने आता आपण उदाहरण म्हणजे सांगतो, ग्रीनफील्ड एअरपोर्ट जे बनतात आहेत आपल्याकडे, नवी मुंबई जे एअरपोर्ट बनलंय, कारण इकडचं नाही भरू शकत म्हणून आपण तिकडे करतोय. ठीक आहे. खूप महत्त्वाचे मुद्दे तुम्ही उपस्थित केले आहेत सर, आणि ते गंभीर प्रश्न सुद्धा उपस्थित करणार आहेत या अपघाताबद्दल सुद्धा, ज्याचा शोध आता तपास यंत्रणा सुद्धा घेतील अशी अपेक्षा, आणि वेगवेगळ्या टीम सुद्धा तिथे पोहोचलेल्या आहेत. धन्यवाद आपण ही सगळी माहिती दिली त्यासाठी, कारण अत्यंत दुःखद घटना आहे ही, अत्यंत धक्कादायक घटना आहे ही. महाराष्ट्राला हादरवणारा असा हा अपघात होता.